सभ्यजन एक सोडून माझ्या तोंडाला 3 आणखी तोंड जोडली आहे. रावणाला 10 तोंड होती, मला 4 तरी येतात. तरी सुद्धा आपल्याला माझं बोलणं ऐकू जाईल अशी काही मला फारसा उत्साह वाटत नाही, कारण मला शक्ती नाही बोलण्याची. पण आपण जे काही येईल ऐकू ते मानून घ्याल तर एक 15-1 मिनिटं तरी मी आपल्याशी बोलू शकेल. ज्या प्रेमाने आपण इथे आलेला आहात ते लोकमान्यांवरचं प्रचंड प्रेम आणि माझं भाषण ऐकायला येण्यात माझ्याविषयी काही आपुलकी आपण दाखवली, त्या आपुलकीविषयी मी पहिल्याने आपले आभार मानतो. मी आज इथे जो आलेलो आहे याविषयी मला थोडं व्यक्तीविषयी काहीतरी सांगणं भाग पडत आहे, म्हणून मी सांगतो आणि ते अगदी 5 मिनिटात सांगतो. टिळकांच्या जन्मशताब्दीविषयी बंगालपासून विदर्भापर्यंत मोठमोठ्या प्रांतातून मला आमंत्रण आलेली होती. इतके नव्हे, पण माझ्या एका हाताच्या अंतरावर घरापासून दादरच्या 25 संस्थांनी माझ्या सुंदरता एकत्र होऊन एक व्याख्यान ठेवलं आणि मला सांगितलं या म्हणून. पण मला आता व्याख्यान देवत नाही, म्हणून मी अगदी कुठेही व्याख्यान द्यायचं नाही असा निश्चय केला आहे. म्हणजे होतच नाही, म्हणून मी सगळ्यांना पत्र लिहिली की मला काही येता यायचं नाही. आणि आता ते जेव्हा वाचतील की पुण्याला आलो तेव्हा माझ्या पुण्यावरच्या प्रीतीचं कौतुक करण्यापेक्षा मी त्यांच्याकडे गेलो नाही या पक्षपातावर मात्र ते माझा राग पकडल्यापासून राहणार नाही. पण त्याचं कारणच कसं झालं, मी पहिल्यांदा पुण्याच्या मंडळीने सुद्धा परतून गेलेलो होतो. पण मग समितीच्या वतीने तुमच्या नगराचेच नव्हे पण महाराष्ट्रातले सुद्धा किंवा भारतातले सुद्धा वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध तात्याराव करंदीकर, हिंदीचे विविध संपादक मान्यवर केशवराव जेधे, मूलतः महापौर म्हणा किंवा मी तर विद्यमान महापौरच मानतो, पण माझ्या दृष्टीने तेच महापौर अजून आहेत, सणस श्रीमद जोशी, ज्याला तुम्ही SM म्हणता पण आता इंग्रजी अध्यक्ष वापरीत जाऊ नका. श्रीमद जोशी आणि कम्युनिस्ट पक्षाचे, सोशलिस्ट पक्षाचे, शेड्यूल कास्ट पक्षाचे खाडीलकर इत्यादी सरासरी 20-25 मंडळींच्या सह्या सुद्धा समितीचं पत्र घेऊन माझ्याकडे तुमचे पुढारी आले आणि आम्ही पुण्याच्या नागरिकांच्या वतीने आपल्याला बोलावतो, आपण आलंच पाहिजे असं जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा नुसती ती कल्पनाच मला इतकी गोड वाटली की महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी कोणत्या तरी एका कामाकरता का होईना एक व्हावं आणि राजकारणात नेहमी गुंजणाऱ्या आम्हा मंडळींनी एकत्र सह्या करून एक यवसा तुकडा का होईना देणं एका अनुष्ठाला बोलवण्याचा या गोष्टीवर त्यांनी एकत्र व्हावं एकत्री, त्याचं मला अत्यंत कौतुक वाटलं. आणि त्यातही माझ्या मनाला डाचतच होतं की प्रसंग कोणता, तो 100 वर्षांनी एकदा आहे. 100 वर्ष काही 100 येत नाही, 100-100च एकदा येत असा प्रसंग लोकमान्यांसारख्याची जन्मदिनी. तेव्हा आता काय होईल ते होईल, जावं म्हणून मी निघालो आणि आपल्याकडे आलो. काल मला रात्री सुद्धा रक्तस्राव झाला आणि अशा स्थितीत मी इथे आलेलो आहे, म्हणून जर क्वचित मला अर्धच व्याख्यान सोडून जावं लागलं तर आपण मला दोष देऊ नका, उलटी माझी कीव करा. इतकं सांगून मी आता मला इतर जे विषय सांगायचे त्यापैकी पहिला म्हणजे आज माझ्या आधी जे लोकनायक लोकमान्यांच्या जवळजवळ त्यांचं नाव पडलेलं आहे, पण तिथं अगदी लोकमान्याला लोकमान्य म्हटलं तर अनुकरण केल्याचा दोष येईल, म्हणून लोकनायक हे नाव आलं असावं लोकांकडून. लोकनायक आहे हे आता बोलले, यांनी सगळ्याच्या बोलतील अशी काही मागं मी पाहिलं तेव्हा मला आशा उरलेली नव्हती, पण ते इतके चांगले झाले. आज ते 4 शब्द का होईना पण ते बोलले, याचा मला अत्यंत आनंद वाटतो. ते मी प्रदर्शित करतो, मी त्यांना हारच घालणार होतो, पण या व्यवस्थेने आता मला याच्या बाहेर निघणं, त्या अंदमानच्या बाहेर निघणं इतकं कठीण झालेलं आहे, म्हणून ते मला क्षमा करतील अशी आशा आहे.
आज लोकमान्यांची पुण्यतिथी जन्मती आणि सुदैवाने मी चुकी केली असताना बरोबर करून दाखवणारी एक चमत्कारी केवळाची स्थिती जी आली आहे की पंचांगाप्रमाणे आज पुण्यतिथी पण आलेली आहे असं मला सांगता. पुण्यतिथी तेव्हा असा हा आजचा दिवस आणि मला प्रत्यक्ष त्यांनी ते कार्य केलं. त्या नगरात त्या राजधानीत आजची राजधानी नव्हे पण जग होते म्हणून ती राजधानी, आमचा राजा तिथे येतात अन्नदाता म्हणून ती राजधानी. त्या नगरात ती आज इतक्या उत्साहाने साजरी झाली की 50 शासनांच्या आज्ञा सुटल्या असत्या किंवा 144 उलटं करून लावलं गेलं असतं की लोकांनी एकत्र झालंच पाहिजे तरी सुद्धा इतके लोक एकत्र होते ना. तितक्या सकाळपासून सारं पुन्हा दुर्गुंत आहे. घरोघर आज जसं काही आपल्या घरी एक मुलगा जन्माला आला असे पाळणे हलत आहे. माझ्या लहानपणी अजूनही कुठे कुठे असेल पण कृष्णजन्म आणि रामजन्म होत असत तेव्हा जेव्हा मी त्याने गेलेलो आहे. असे पुन्हा व्हावे आपल्या बरोबर अशी माझी इच्छा आहे. त्या जुन्या परंपरा चालाव्या, त्यात भावना पुष्कळ असे. त्या ते जन्म म्हणजे असे राहायचे की कथेकरी उभे राहायचे, सारं गाव कोणत्या तरी कृष्ण मंदिरात किंवा राम मंदिरात दाटायचं किंवा मोठं नगर असेल तर अनेक मंदिरात दाटायची. नाशिक सारख्या ठिकाणी राम जन्माला 15 देवळातून लक्षावधी लोक आजूबाजूचे एकत्र होऊन यायचे आणि जन्म त्यावेळेस असेल देवाचा. आता कृष्णांचा जन्म म्हणजे 12 वाजता रात्री झाल्या तोपर्यंत ती कथा कृष्ण जन्माची चालायची. त्याच्या पूर्वीची पीठिका यायची इत्यादी इत्यादी आणि बरोबर 12 वाजले ती एकदम त्याच्या दान जागी पाळणा घालायला आरंभ व्हायचा. ज्यानी त्यांनी बायकांनी पुरुषांनी फुलं बायकांनी आपले हळद कुंकू इत्यादी सगळं घेऊन सिद्ध असायचं आणि 12चा दौरा पडला की देवाची उपाय सुरू होऊन जन्म झाला म्हणून गुणानुसार जायचंय. त्या गुणाचा दर्प आणि त्याचा तो गुणावीपणा अजून माझ्या डोळ्यासमोर दिसतो. अशी ते जन्म व्हायचे. आता आपण टिळकांचा जन्म कसा केला असता तरी शोभा असता परंतु नवीन परंपरेप्रमाणे जसा त्यांचा जन्म व्हायला पाहिजे आहे तो तितक्याच देवादिकांच्या उत्साहाप्रमाणे आज झाला पुण्याला. यात काही मला शंका नाही. कुणीतरी रत्नागिरीला झाला असेल. बहुतेक जयंत्या जेवढ्या आहे एवढ्या लोकांना मागवून सापडतात. मयंत्यानंतर जयंत्या सापडतात. हा मयंता शब्द भालागार भोपटकरांचा आहे ना. मराठी भाषेत ठसठशीत शब्द ज्याला व्युत्पत्ती नाही व्याकरण नाही पण अर्थ मात्र भरपूर आहे अशा प्रकारचे शब्द भालाकारांनीच पाडावेत. त्यांनी हा मयंती शब्द पाडलाय जयंतीला जोडून. तर हा इतिहासाचा नियमच आहे आणि साहजिक प्रवृत्ती आहे की जयंत्या या मयंत्यानंतर सापडतात. ज्या दिवशी ते मूळ जन्मलं ते टिळकच घ्यायचे. रत्नागिरीला ते त्यांनी 100 वेळा पाहिलं आहे आणि तिथे टिळकांचं स्मारक व्हावं म्हणून खटपट करणारच मी पाहिला होता. कारण त्यावेळेस मला ब्रिटिश शासनाने तिथे नेऊन ठेवलेलं होतं. तर ते घर मी पाहिलेलं आहे. एक यक्कशीत मार्ग पर्क ती गल्ली कसली तिथे जेव्हा खेळे असती नागवे उघडे कोणी विचारलं त्यावेळेस नसे. तेव्हा ती जयंती त्यावेळेची टिपली त्याला काही महत्व नव्हतं. त्या दिवशी अनेक वेळा जन्मली असते पण त्यांची मयंती जी झाली इतकी महान करुणा करता तो पुरुष त्या जयंतीपासून मयंतीपर्यंत पोहोचला की मागून आपण उलटे शोधित गेलो गंगोत्रीसारखे की गंगा निघाली कुठे किंवा गोदावरी निघाली कुठे. कारण राजमहेंद्र काही तिच्यामध्ये मोठमोठ्याने गलबत चालू लागण्या इतकं नौयानं चालू लागण्या इतकं विस्तृत पात्र जेव्हा गोदावरीचं झालं तेव्हा लोकांनी जिज्ञासा झाली की त्र्यंबकेश्वराच्या डोंगरात जिरापैकी एक बिंदू गळतो तरी कुठे आहे गोदावरीचा. म्हणून या जयंत्यानं हे महत्व येतं. परंतु त्या दिवशी जेव्हा त्या साजऱ्या करायच्या तेव्हा लोकमान्यानं योग्य अशा प्रकारची जयंती आज पुण्याला साजरी झालेली मी प्रत्यक्ष पाहतो आहे. याचा मला फार आनंद वाटतो. हा वास्तविक आज दिल्लीची जी आजची राजधानी आहे जी तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या पराक्रमाने मिळाली आहे कोण्याही एका पुरुषाच्या पराक्रमाने मिळाली नाही. तुमच्या ते मी पुढे सांगणारच आहे. लोकमान्यांपासून सुद्धा मी यशाचा थोडा हिस्सा विसरून घेणार आहे. कोणाही एका पुरुषाच्या पराक्रमांची मिळाली नाही. तर भारताच्या पराक्रमाने हिंदुस्थानच्या पराक्रमाने शब्दाचा अर्थ ध्यानात घ्या. हिंदुस्थानच्या पराक्रमाने जे स्वातंत्र्य मिळालं आहे आणि म्हणून या दिल्ली राजधानी नांदते आहे त्या दिल्लीच्या राजधानीत आज पहिला जो उत्सव दिसतो आहे हा तिथे दिसायला पाहिजे होता. आज त्यांच्यापाशी दारू बारून आम्ही दिलेली आहे. आमच्या हाती काय मिळालं नाही. ब्रिटिशांच्या राज्यात जसे आम्ही निशस्त्र होतो तसंच आज आम्ही निशस्त्र आहोत आजही आहोत. परंतु आज
तिथे काही तोफान काही बारूद आमच्यापाशी आहे असं ऐकतो. त्याचा प्रताप तर काही दिसला नाही अजून कुठे, पण ऐकतो. नागांच्या डोळ्यांचे बार देखील मला बंदुकीचे ऐकू येत आहेत 1 वर्षभर, पण आमच्या तोफांचे बार अजून कुठे ऐकू आले नाही. पण निदान आज लोकमान्यांच्या दिवशी तरी 21 तोफा जर दिल्लीला सुटल्या असत्या तर काय त्यांचा घरचा खर्च होत होता? नव्हता. पण राजधानी आहे काही थोडीशी शोभा केली आहे त्यांनी, पण आज तिथे जगांचा उत्सव व्हायला पाहिजे होता. त्या आजच्या नवीन राजधानीपणाचा पाया त्याच्यावर कळस आम्ही बांधले असते, मी सगळ्यांनी मिळून बांधले असते, परंतु त्याचा पाया घालण्यात अत्यंत महत्वाचा ज्या कोणत्या शिलेचा न्यास झाला असेल तर ती बाळगंगाधर या शिलेचा न्यास झाला, त्याच्या पराक्रमाच्या शिलेचा न्यास झालेला. आज त्याची तिथे व्हायला पाहिजे होती, परंतु दिल्लीचं दैवच असं आहे. निदान दिल्ली हे नाव मिळून त्याला पूर्वी इंद्रप्रस्थ म्हणत तेव्हा आमच्या मोठमोठे चक्रवर्ती राजे तिथे होऊन गेले, पण दिल्ली हे नाव मिळाल्यापासून त्या राजधानीचं दैवच काही असं झालेलं आहे. मोहम्मद घोरेंनी राजधानी तिथे केल्यापासून तिथं असं दैवत झालेलं आहे की तिथे जसं तेज हे निघून गेल्यासारखं झालेलं आहे. तिथली राजधानी केवळ परक्या सम्राटानं परक्या बादशहानं बसलेला तख्त होऊन गेलं. आमचं सिंहासन जाऊन तख्त तिथे स्थापन झालं, त्याच्यावर सुलतान बसले, बादशहा बसले, मुसलमान बसले, अकबर बसले, औरंगजेब बसले. दिल्लीचं महत्व अजून काही इतकं उठावलं आलं नाही, तेव्हा ती राजधानी जाणून नुसती तख्ताची राजधानी आहे. पण पुणे इथेच उत्सव झाला, एकाठी का चांगलं झालंय? पुणे ही राजधानी दिल्लीला जे परकीयाचं तख्त होईल ते फोडायला जाणारे वीर जाणणारी राजधानी ही पण आहे. या सन्मान वयातून भाऊ गेले असतील, विश्वासराव गेले असतील, शिंदे होकर इथूनच बाहेर जात होते, इथूनच गेलेले दिग्गज तिथपर्यंत पोहोचले आणि दिल्लीचं तख्त घराने फोडून टाकलं. हे पराक्रम करणाऱ्या राजधानी लोकमान्यांची पुण्यतिथी ही दिल्लीपेक्षा जास्त चांगल्या रीतीने साजरी व्हावी हेच एका अर्थी योग्य झालं. यातच मला एका अर्थी जास्त अभिमान वाटतो. ते त्यांचं कर्तव्य चुकलंय, तुम्ही तुमचं कर्तव्य दुप्पट रीतीने चांगलं केलं हेच मला भूषणास्पद आहे. याच्या पुढे मला आणखी एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे जी आपल्या कानावर फारशी पडत नसेल की त्यात जी तुमची पिढी माझ्या पुढे असलेली दिसते आहे, म्हणजे आत्ताच्या पुढची, आत्ताच्या खालची आणि त्याहीपेक्षा टिळकांच्या वेळेस ज्यांनी टिळकांना पाहिलं त्यांच्या वयाचीही पिढी अजून जी थोडी काही राहिलेली आहे, त्या सगळ्यांना आजचा दिवस हा केवळ टिळकांची पुण्यतिथी एक आमचे पूर्वज म्हणून जाऊन त्यांचं कौतुक करण्याकरता नाही. आजची परिस्थिती पालटलेली आहे, ही गोष्ट आपल्या ध्यानात यावी, ऐकू येत नाही, ही गोष्ट आपल्या ध्यानात यावी म्हणून मी मुद्दाम सांगतोय की आम्ही लहानपणी शिवाजीच्या जयंत्या करीत होतो. लोकमान्यांनी तो प्रकार पाडलेला होता, त्यावेळेस आम्ही त्यांची जयंती करीत होतो. पण त्यावेळेस काय असे आम्ही स्वतः दाखवत होतो आणि मागं एकदा किंवा देश ज्यांनी मुक्त केला त्या शिवाजीची आम्ही जयंती करू लागलेलो होतो. तेव्हा नेहमी आम्हाला तो परस्पर विरोध जाता. महाराजांचा छायाचित्र आम्ही लावावं, तुम्ही थोर होते, तुम्ही राज्य केलं, तुम्ही अर्जुन साहेबाला मारलं, तुम्ही शाहीद सिंगांना अमुक केलं, तुम्ही औरंगजेबाशी लढले, परंतु जे तुमचं वर्णन करणारे जे तुमचे वंशज आम्ही ते आम्ही इंग्रजांच्या पारंत्र्यात आहोत. आमचा देश दुसऱ्याच्या पायाखाली तुला जात आहे इत्यादी रडगाणी काढण्याचा प्रसंग आम्हाला येत होता आणि आम्ही त्यांच्या जयंत्या करीत होतो. त्यातही आम्हाला स्फूर्ती मिळतच होती. पण आज सुदैवाने तुमच्या सगळ्यांच्या पराक्रमाने सगळ्यांच्या ध्यानात ठेवा, आपल्याला माहिती आहे मी अभिनव भारताच्या व्याख्यानात हे स्पष्ट केलेलं होतं माझं पुण्याला की स्वातंत्र्य मिळाल्याचं श्रेय हे कोणाही एकट्या पक्षाला किंवा एकट्या व्यक्तीला नसून 57 पासून कमीत कमी न्यूनतम 27 पासून तर 47 पर्यंत जो जो भारतीय, जो जो हिंदू प्रामाणिकपणे आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून झुंजत गेला, फासावर मरत गेला किंवा निःशस्त्र बलिदान करत गेला किंवा नुसती सरकारच्या नोकरीत जरी होता तरी सहानुभूती बाळगीत गेला की स्वतंत्र हो, त्या सगळ्यांच्या अल्प स्वल्प आणि महत्त्वपूर्ण न्यायाने दोन्ही तिन्ही मिळून एकत्र करून हा देश स्वतंत्र झालेला आहे. याचं श्रेय सगळ्यांना आहे. ज्यांनी जगानं पकडलं तर आज जिवंत असेल त्याला सुद्धा तेवढंच श्रेय आहे. ज्यांनी माझ्यावर आता आज मला एक शब्द भेटून गेले काही प्रसंगाने सरकारच्या वतीने
मला त्यानं एकदा कुठेचा अटकाव करावा लागला होता. मग काय थोडी शिपाई होते की आम्हाला आठवत नाही, आता ज्ञान सांगता ते येत नाही. परंतु आजच त्याला भेटून गेले, त्यावेळी आठवण देऊन म्हणाले आता मी पेन्शन घेतलं आहे, आता तात्या महाराज आपल्या पायाशी नमस्कार करतो. कारण मनात सहानुभूती होती. त्या स्वातंत्र्य झाल्यानंतर तरी आता काही भीती नाही, म्हणून तो आज माझ्या इकडे येऊन गेला. म्हणून माझं म्हणणं असं आहे की सर्वांच्या पुण्याईनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज आपण लोकमान्यांची जेव्हा देश स्वतंत्र नव्हता तेव्हा जन्मलेल्या राष्ट्रपुरुषाची जयंती करायला जातो आहोत. म्हणजे बरोबर उलटी वस्तुस्थिती माझ्या लहानपणापेक्षा माझ्या वृद्धपणी मला आपण दाखविली, याचा मला अत्यंत आनंद होतो. आज मी लोकमान्यांपुढे कसा जातो आहे, आज माझा शिवाजीच्या पुढे लहानपणी रडलो तसं रडवायला जात नाही. महाराज तुम्ही अमुक पराक्रम केले, तुमच्याविषयी वागणूक नव्हती, पण आमच्याविषयी काही नाही. तुम्ही मुसलमानांची मोठमोठे सरदार मारले, आम्ही इंग्रजाचा एक ढेकूनही अजून मारला नाही. म्हणून रडगाणीची गाण्याची आमच्या लहानपणी आम्हाला दुःख वाटे, त्या मिळत वाटत. आज तुमच्या सर्वांच्या वतीने तुमच्यातला 8 वर्षाचा पोर सुद्धा आज लोकांना पुढे ताट त्यांच्या स्मृतीपुढे उभं राहील आणि सांगू शकेल महाराज जे काम आपण आरंभ केलं आपण जन्मल्यानंतर आणि मरेतोपर्यंत ज्याच्यासाठी आपण झुंजले आणि आम्हाला स्फूर्ती कायम ठेवली, तुमच्या हातून ते न पुढे झालेलं काम न केलं आम्ही तुमचे वंशज आज आम्ही तुमच्यापुढे उभं राहतो आहोत. भारतीयानो हा खरा गौरव आहे. माझ्या इतिहासाप्रमाणे आज तुम्ही मी आणि जे जिवंत आहेत ते हे एका आपल्या इतिहासाच्या एका सोनेरी पानात राहतो आहोत. आज तरी आम्ही कोणाचे दास, 3 चतुर्थांश भारत तरी हिंदुस्थान तरी आज कोणाचा दास नाही आहे. एवढं साम्राज्य, एवढं राज्य, एवढं स्वातंत्र्य हे निदान पुष्पमित्राच्या नंतर तरी हिंदुस्थानात आलेलं मला काही इतिहासात कुठे सापडत नाही. लहान सहान ठिकाणी आपली स्वतंत्राची असत नसत मराठ्यांचंही साम्राज्य झालंच, तथापि स्थिर झालेलं, शत्रू निघून गेलेला आणि या सगळ्या जुन्या इतिहासाच्या राजधान्या म्हणजे मधरा या शेल, चोर, पांड्य इत्यादीच्या इतिहासात आपण वाचतो. त्या पाटलीपुत्र, मगधाचा पाटलीपुत्र, तुमच्या महाराष्ट्राच्या लहान नद्यांच्या राजधान्या, प्रत्यक्ष दिल्ली औरंगजेबाची राजधानी, ह्या सगळ्या एकत्र करून एका मुशीतरी ओतून एका हिंदुस्थानच्या नावाखाली एक सप्तच्या पलीकडे थोडं बघू नका, बघू तिकडेही बघू, आज बघू नका. परंतु जर तुम्ही एवढं जरी बघितलं तथापि हे आपल्या इतिहासाला हे अत्यंत घोषणास्पद गोष्ट आहे. कोणताही देश एका दिवसात स्वतंत्र झाला नाही, काही दुःख मानू नका. जे जिल्हा आहे याची तुम्ही मोजदा घ्याल, जसा मारवाडी असतो म्हणजे व्यापारी असतो आणि दिवाळीच्या दिवशी आपला आढावा येतो, तर तो जो नुसता खर्चाच्याच बाजूचा पाहायला गेला की माझ्यापेक्षा नाही का, तर माझ्या दाराशी हत्ती नाही, माझ्या दाराशी उंट नाही, माझ्या दाराशी घोडा नाही, तर त्याला दिवाळी काढून पळून जावंच वाटेल. पण तो शहाणा असतो माझ्यापेक्षा आहे काय तेही पाहायला जातो. लोटा आहे, थोडी सावकारी आहे, थोडा अमुक आहे, तमुक आहे, अगदी दिवाळी नाही. तसं देशाच्या राज्याचे हिशोब जेव्हा घेतात, विशेषतः भारतातून नुकतेच स्वतंत्र झालेले देश तेव्हा कोणताही देश तुम्हाला एकदम स्वतंत्र झाला असं आढळत नाही. किंवा आम्ही असा सिद्धांत आणतो की युरोपमध्ये जी स्वातंत्र्याची लाट इटली, ग्रीस मध्ये निघाली, नॅशनलिझमची लाटमध्ये निघाली, त्यात जे जे देश स्वतंत्र झाले यात भारत इतका मोठ्या देशाचा इतका मोठा भाग जो आज भारतात एकत्र झालेला आणि स्वतंत्र झालेला आहे. आज तरी उद्याचं मी सांगत नाही की मोठं भय मी शेवटी सांगणार आहे, परंतु आज तरी स्वतंत्र झालेला आहे. जे मेले, जे लढले, मग ते निशस्त्र झाले असोत, सशस्त्र झाले नाही असोत, जे फासावर लटकले, जे अंदमानमध्ये मेले, त्या सगळ्यांच्या पुण्याईनी एवढा मोठा देशाचा एवढा मोठा अखंड प्राय भाग हा युरोपमध्ये एकदम केव्हाही स्वतंत्र झालेला नाही. ही गोष्ट तुमच्याच इतिहासात घडलेली आहे. तुम्ही त्यात आहात तुम्हाला अभिमान वाटत नाही. माझी इच्छा अशी आहे याचा जितका अभिमान तुम्ही धराल आजच्या दिवसाचा इतका तुमचा उद्याचा दिवस अधिक चांगला येईल. पण आजच्या नेहमी त्रास हा नेहमी असतो. राजवाड्यात पलंग ठेवा आणि राजा जरी त्याच्यावर निजला तरी ढेकून, किस्वा आणि डास एका दुसरा तरी कुठे जाऊन त्याची झोप वेगळी होतो. तसे तुमच्यात काही ढेकून, किस्वा अजून तुम्हाला त्रास देत असतील, पण सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की आपण राष्ट्र म्हणून आज एक झालेलो आहोत. आज तरी आपल्याला दुसरं राष्ट्र नाही. इतर देशांची काय स्थिती आहे? इटलीला 3 लोकांनी एकत्र व्हावं लागलं. विश्वास जेवढं तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्याख्यानात की महाराजांनी आपण ज्यानं छत्रपती म्हणून म्हणतो म्हणजे आमच्या राष्ट्राचे जनक अक्षरशः आहे, म्हणजे ज्यांनी प्रतिभा ज्यांचा पराक्रम आम्ही पुढे जन्मलो, त्याशिवाय 6 जिल्हे सुद्धा महाराष्ट्रात स्वतंत्र केलेले नव्हते. आणि महाराज वारले आणि दुःख झालं त्यांना मरते वेळेला. बघी बा
दुःख झालं, महाराजांनी दुःख झालं, प्रत्येकाला दुःख ठेवलेलेच आहे, तुम्हाला थोडंसं बाजूचं असं नाहीये. त्यानं सुद्धा दुःख झालं राज्याभिषेक झाल्यानंतर. तिने दक्षिण देश मुक्त केला, पण उत्तर राहून औरंगजेबातून राहून गेला. पण महाराज तळमळले होते, मरकन 6 जिल्ह्याचं राज्य केलेलं, तर त्याचा आपण केवढा गौरव मानतो. आपल्याला शिवाजी म्हटलं म्हणजे केवढा अवसानचा अर्थ. पुढे बाजीराव आले, केवळ उपशिवाजी, त्यांनी त्या 6 जिल्ह्याचे 6 प्रांत करून टाकले. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा बराच कमी निघाला आणि त्याचा 6 प्रांतांचा संबंध बराच खंड करून अटकेला जाऊन आपला अक्षरशः ध्वज याच पुण्यात ते लोक जाऊन अटकेला ध्वज उडवलेले आहे. तर हळूहळू तुमचं राहायला येईल, तुम्हाला मिळता येईल. जर जे आज मिळालं आहे हे तुम्ही एवढं किती मोठं मिळालं आहे, त्याचा त्या मारवाड्यासारखा बरोबर जमेचा देखील हिशोब घाल नसता, खर्चाचा घेणार नाही, गेलं किती हे नुसतं पाहत बसणार नाही, नुसतं रडत बसणार नाही. सारा म्हणजे त्रास देणारे प्रश्न प्रत्येक स्वतंत्र वर्षात असतातच. त्या प्रश्नातच जर तुम्ही आपलं अवसान खचू दिलं नाही, कसं स्वातंत्र्य कुणी करून त्याच्यापेक्षा इंग्रजांचं राज्य बरं होतं. अशा रस्त्यावर खटले करून त्यांना फाशी दिली पाहिजे. इंग्रजांचं राज्य बरं नव्हतं, मला माहिती आहे याचं नेहरू राज्य आहे, नेहरू राज्य आहे, हे मला माहिती आहे. पण आजचं नेहरू असेल तरी त्याला तुम्हाला पराक्रमी राज्य करायचं तुमच्या हातात आहे. उद्या तुम्ही मत नीट टाका, कोण तुम्हाला पराक्रमी पाहिजे असेल तर निवडून येईल. पण आहे ना दोष देण्यापेक्षा जे आहेत ते तुमच्या चुकीमुळे तिथे आहेत, हे तुम्ही पहिल्या निर्णयात ठेवलं पाहिजे. आणि ती चुकी तुम्हाला नसली आजचं मान्य, ज्या घडीवेळ हे तुमच्या हाती आहे, ही तुमची शक्ती तुमच्या आलेली आहे आणि ही शक्ती म्हणून आम्ही लोकमान्यांपुढे हात जात आहोत. की आपण जेव्हा गेले तेव्हा काउन्सिलमध्ये काही लोक निवडून जात होते, स्वतः लोकमान्य एकदा निवडून गेलं होतं, त्याच्यावर बहिष्कार घातला नव्हता, असलेली सोडून दिली नव्हती, त्यांचं तत्वच असे असेल पाकिट. त्याच्यात एवढंच झालेलं होतं की लोकांनी निवड करावी काही लोकांची, संबंध महाराष्ट्रातच 5 म्हणा, मला आता बरोबर संख्या आठवते 1893च्या वेळची गोष्ट, म्हणजे कुठली बा तेव्हा तेवढी. आणि मग ते लोकांनी निवडलेल्या घरातून सरकारने जर येऊ दिलं तर म्हणजे त्यांनी नियुक्त केलं तो जाऊन वरच्या काउन्सिलमध्ये 2 किंवा 3 माणसं तुमची बसत असत. आणि प्रश्न दुसरा एक मोठा अधिकार मिळाला होता, ते म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारण्याची सरकारने ही शासनाने अनुज्ञा दिलेली आहे. आमच्या आण्याला सगळं आठवत असेल, त्याने हे सगळं आठवत असेल, त्यांनी याचा फार बारकाईने विचार लहानपणापासून केलेला आहे. तेव्हा आपण तेवढा अधिकार सुद्धा लोकमान्यांनी त्याचा उपयोग करून घेतलेला होता आणि ते नामदार त्याच्यावर झालेले होते. त्या लोकमान्यांना आज आम्ही जाऊन सांगतो की आज आमच्या विधिमंडळामध्ये शब्द सुद्धा आम्ही नवीन पाडले, कायदा काउन्सिल मेलं गेलं कुठल्या कुठे, विधिमंडळामध्ये शब्द सुद्धा आम्ही नवीन आमचे पाडलेले. त्या विधिमंडळामध्ये शेकडा लोक आमचेच निवडून येतात. अहो लोकांना आम्हीच ते निवडून देतो, तुम्ही सोडलेलं माझं काम आज आम्ही पुरं करून टाकलेलं आहे. हा पहा कोकणामध्ये शुद्धी जंजिऱ्याचा शिवाजी महाराजांपासून इथे त्रास देतोय. हा आफ्रिकेतला आलेला एक व्यवसाय आहे, लहानसं गलत, लहानसं नव्यान. हे कोकणात स्थिर होतं ते काय, राज्य संभाळून करतं ते काय, महाराजांसारख्याची टक्कर देतं ते काय, शिवाजी अप्पांनी त्याचा किती पराभव केला तरी पुन्हा आपलं मूळ जाऊन राहतं ते काय, आणि आमच्या पिढीपर्यंत तुमच्या हातून सुटलेलं हे सिद्धांत संस्थान आज कुठे आहे. श्रीवर्धनराज हिंदू राज्य आहे, आज तिथे मुसलमानचं राज्य नाही आहे. हा निजाम पहा, हा बाजीरावच्या वेळेला उत्पन्न झाला, बाजीरावने त्याला पदोपदी घोळून झालं. तेव्हापासून मराठी निजाम जिथे जिथे भेटला तिथे तिथे निजामाने मार खाल्ला. निजाम म्हणजे आमची सरदेशमुखी आणि चौथाई रक्तशी पोचणारा एक छलर आमचा मुलीम, एक छलर आमचा हस्तक म्हणून होता. पण तो होता निजामाला काही आम्ही काढून देऊ शकलो नाही. खड्याच्या वेळेस सुद्धा नाना फडणवीस म्हणाले निजाम बुडवा असाच वेळ आलेला आहे, परंतु सगळ्यांची विचार करून ठेवावा असं ठरवलं, म्हणजे निजाम ठेवावा. पुढे निजामाचा रजी झाला. आता तुमच्या डोळ्या देखत त्याने तुमची काय हवेली निवडली होती ती तुमच्या ध्यानात असेलच. आज तो निजाम कुठे आहे, आज निजामी राज्य कुठे आहे. बाजीरावापासून आमच्या पूर्वजांचा साहित्य आज तुम्ही पार पाडलेला आहात. आता ते भाग्यनगर राज्य लवकरच होईल, आम्ही करूच होईल. हे जे आमच्या मनात होतं निजामाच्या तिथे ते होत आलेलं आहे. त्यांनी सगळी नावं बदलली होती. धाराशिव, तुळजापूर सगळ्यांची तीव्र क्षेत्र त्यांची नाव इस्लामाबाद, औरंगाबाद, फलानाबाद त्याचं सगळं त्यांनी बरबाद करून टाकलेलं होतं. आज ती सगळी नावं पुन्हा परत येत आहेत. आजची निजाम म्हणजे भाग्यनगर राज्यातली आपली हिंदी आणि मराठी पत्र जाऊन पहा, त्याच्यामध्ये धाराशिव पुन्हा आलेला आहे, तुळजापूर पुन्हा प्रस्थापित केला आहे. तुमच्या पुण्याला औरंगजेबाने दुसरं ठेवलेलं होतं, ते काय त्यांनी माहिती झाली की आज
मोमिनाबाद काहीच नाव होतं, नाशिक नाव गुलशनाबाद होतं, सिंहगडचं नाव दक्षिण विदक्ष म्हणून सिंहगडचं नाव होतं. ही सगळी त्याने ठेवलेली नावं. काही गारज झाली तर बाकी तुम्ही गारज करून टाकली पाहिजे. आलेल्या दिवसाचा मिळेल तितका लाभ घेत समजा पाहिजे. म्हणून आजही लोकमान्यांना विचारतो की अहो, जो निजाम तुमच्या वेळेला सगळत होता तो निजामाने उकळून गेलेला आहे. हे सगळं राज्य, ही तापी, ही नर्मदा, ही तीर्थस्थळ, ही बाब सगळी पवित्र करून टाकलेली आहे. अजून ती चांगली पवित्र झाली असं तर फार दिवसाचं साचलेलं खरी नाही. हे एक कारण आमच्या मनातच साचलेला. तीर्थांचा सोडा म्हणून तितकी अजून आग लागली नाही आणि दुसरा अजून काळ थोडा मिळाला नाही. काही चुका होत गेल्या पण मार्गाला लागायला लागलेला आहे. आपण कोर्टामध्ये साक्ष देताना लोकमान्यानं त्यांची पद्धत तुम्हाला माहिती असेल की कायद्याची निर्बंधाची जी अत्यंत कधी कक्षा असेल तिथपर्यंत लढाई द्यायची. त्यांच्या निर्बंधांचा आत आला आपण थोडा आत यायचं, बाहेर ढकलून त्याला बाहेर ढकलून द्यायचं. या पद्धतीप्रमाणे वागवला. त्यांच्या परिस्थिती तीच पद्धत त्यांना योग्य होती. त्यांच्या पुढे जाणारे लोक होते आणि त्यांचाच त्यांना आशीर्वाद असे म्हणून ते पुढे जाऊ शकत. परंतु ही त्यांची पद्धत दुसऱ्या कारणाने इंग्लंडमध्ये जेव्हा ते त्या रस्ता व्हॅलेंटाईन शिरोवर खटला करायला गेले होते तेव्हा कोर्टात त्यांना शपथ घ्यावी लागली. त्यात त्यांनी ही शपथ घेतली होती की मी केवळ ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाही त्याला जे म्हणत म्हणजे सेवकशाही, त्या सेवकशाही जी इंग्लिशांची आहे त्या इंग्रजांच्या कायद्या विरुद्ध आहे. पण माझं बादशहाशी काही वैर नाही. मी बादशहाचा इंग्रजी बादशहाचा एकनिष्ठ प्रजाजन आहे अशी शपथ त्यावेळी घ्यावी लागेल आणि तशी त्यांनी व्यवहाराभूती घेतली होती. व्यवहारी राजकारण होतं. जी मनापासून घेतली नाही ती शपथच नाही, म्हणजे ते शब्द होते, त्याची काही मोठी चिंता नव्हती. म्हणून त्यांनी घेतली होती. आज आम्ही त्यांना जाऊन सांगतो की तो तुमचा ब्रिटिशांचा राजा ज्याला केवळ व्यवहार करता, नीती करता, न्याय नव्हे नीती करता, राजनीती करता आपल्याला मी त्याचा प्रजाजन आहे म्हणून म्हणावं लागेल. आज आम्ही उघडीने सांगतो की तो आमचा राजा नाही, आम्ही त्याचे प्रजाजन नाही. इतकंच आहे तर 57 साली बोलता त्यावेळेचा एक वृद्ध मोगल बादशाह होता. त्यांनी एक पद केलेलं होतं. त्याला विचारलं कुणी की आता तुझा दम सगळा सर्व आहे तुमच्या बंडवाल्यांचा, आता इंग्रजाला कसे तसे शरण जा. तेव्हा त्यांनी उत्तर दिलेलं होतं गाजियों में भूल रहेगी जब तक गई मानगी तब तो लंडन तक चलेगी हिंदुस्थान. जोपर्यंत आमच्या वीरांच्या हृदयात धैर्य आणि पराक्रम आणि विश्वसनीयता ही आहे, आत्मविश्वास आहे, तोपर्यंत माझ्या शरीराची गोष्ट कशाला बोलतो तर तो लंडन तक चलेगी ते हिंदुस्थानची तलवार ही लंडन पर्यंत जाईल. लोकमान्यांनी हे जे पाहिले आहे की डिंगराची तलवार लंडन मध्येच काढली आणि इंग्लिशांचं रक्त लंडन मध्येच डिंगराने जाऊन पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ओढ्यावर जालियनवाला बागवाले आम्ही ठराव केले, त्याला हे केलं पाहिजे, नोकरीवर काढलं पाहिजे, कमिशन देणार, सगळे त्या पद्धतीतले जेवढे सगळे प्रकार होऊन गेले. लोकमान्य तुमच्या माहितीच आहे, लोकमान्यांनी स्वतः त्याच्याकरता खटपट केली आहे. आज मी त्यांना बातमी देऊ शकतो लोकमान्यानं की महाराज तो आपला ओढ्यावर आपल्या नंतर आणि आपलं काय हाती घेऊन आमच्यातला एक शूरवीर उधमसिंग नावाचा क्रांतिकार 20 वर्ष त्यांनी दाद धरला त्या वर्षावर. तो उदय सुखरूप तिथे गेला. त्याला पेन्शन 2 भाडेकरा पारितोषिक दिलं, निवृत्ती वेतन घेऊन आणि सुखाने नांदत होता. त्याच्या घरी जाऊन नाच तसा घरामध्ये दौशा धरून शत्रूच्या घरात जाऊन लपून राहतो. 20 वर्ष त्याच्यावर डोळा देऊन शेवटी भर सळेमध्ये जाऊन त्याचा त्या ओढ्याचा तुमच्या जालियनवालाचा शूर घेण्याकरता ओढ्याचं रक्त आमच्या उधमसिंगने जाऊन पाडलेलं आहे. ही बातमी आज तुम्ही घेऊ शकता. अशा अनेक रीतीने आज लोकमान्यांसमोर तुम्ही तासमान करून त्यांनी जयंती साजरी करता आहात ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ही तुम्ही आपल्या चित्तात खोदून ठेवा. आज लोकमान्यानं खरा आनंद जयंतीचा शिवाजी महाराजांच्या त्यावेळेस घेता आला नाही. आज लोकमान्यांना तो आनंद घेता येईल. आज ते दिल्लीला गेले तर तिथे स्वतंत्र ध्वज पाहतील, कधी त्यांना वाटेल डोळे ठेवून बघतील की हे काय ब्रिटिशांचं राज्य जे त्यानं सुद्धा इतकं हिमालयासारखं स्थिर वाटत होतं. असं समजू नका की मरत्या वेळेला लोकमान्यानं ब्रिटिशांचं राज्य इतक्या लवकर जाईल असं वाटलं होतं. मुळीच नाही. लोकमान्यांची माहिती ज्ञान तुमच्यापेक्षा तरी मला जास्त आहे. तेव्हा मी आपल्याला सांगतो असं नाही ढकलेल तितकं वारं ढकलावं, कर्मण्यवाधिकारस्य शेवटी म्हणावं आणि परमेश्वरावर शेवटी सोपून द्यावं. अशा दुर्बळ परिस्थिती लोकांनी होमून पर्यंत फार फार मोठी उघडउडी म्हणजे होमून पर्यंत मारतात आणि त्या होमूनच्या पुढे ते तरी केव्हा मिळेल त्याच्या अशा श्रुतीमध्ये लोकमान्य वाढले. आज ते जर दिल्लीला गेले आणि अकस्मात त्यांनी दिल्लीला पाहिला, आज तिथे फटत असलेला ध्वज चक्रध्वजाच्या पद्धतीने पाहिला
तर त्यांना पहिल्या दिवशीने काय मला स्वप्न पडली काय तुम्ही त्यांना सांगू शकाल की महाराज आजोबा आज हा प्रोग्रेस स्वातंत्र्याचा ते चक्रध्वज झुलतो आहे त्याला आम्ही धर्मध्वज म्हणतो आहोत एका बाजूनी म्हणजे लगेच तो चाणाक्ष आणि श्रीकृष्णाचा शिष्य होता म्हणजे कृष्णाचा शिष्य होता कुण्या अलवद्याचा नव्हता तेव्हा तो चटकन मनात तर्केनं द्वारापाशी विचार शकता डोळ्याच्या खुणाने की म्हणजे धर्मध्वज अरे सगळे धर्मविजयी असतात हे शस्त्रविजयावर असतात या नुसत्या धर्मध्वजाने काय होणार तर लगेच तुम्ही त्याची दुसरी बाजू सांगू शकाल की जर कुणी या धर्माचा उच्छेद करून आणला आणि शस्त्रशक्तीने आम्हाला जिंकू पाहिलं तरी त्याची दुसरी बाजू सुदर्शन चक्राची बाजू पहा हा सुदर्शन चक्राचा ध्वज आहे तुम्ही शिकलेल्या गीता रस्त्यातील श्रीकृष्णाचा हा ध्वज आहे आणि सुदर्शन चक्र त्याचं स्वरूप दाखवतो मानव तर धर्म आहे न मानव तर सुदर्शन आहे अशा दृष्टीने आम्ही लोकमान्यांना जर सांगू शकू अशा परिस्थितीत आज आपण लोकमान्यांची जयंती करतो जाता जाता एक आठवण आली आहे की लोकमान्य नाव पडलं केव्हा अरे त्याचं मिस्टर तुला कोण मला आता बातमी मिळालेली आहे की शासनाने मुंबई सरकारी शब्दांनी आज शासनाकडून एक पत्र शासन म्हणजे राहत नाही सरकारकडून एक पत्र आलेलं आहे काही कामासाठी त्या ठिकाणचा उल्लेख श्री बाळगंगाधर ट्रस्ट असा केलेला आहे श्री हा उल्लेख लोकमान्यांच्या नावाने आज पत्रामध्ये मुंबई सरकार करत आहे जर समतेच्या दृष्टीने श्री हा उल्लेख असेल तर काही म्हणणं नाही पण मग तुम्ही इतर पत्रकातून गांधीला सुद्धा श्रीच म्हटलं पाहिजे श्री मोहनचंद कर्मदास मोहनदास गांधी असं लिहिलं पाहिजे समता असेल तर सगळ्यांना पण जर त्यांना महात्मा म्हणत असेल आमचं भांडण नाही तर लोकमान्यांना लोकमान्य म्हणण्याची रास मला काय वाटते हे विचारणं तुमचं कर्तव्य आहे मला आठवतो लोकमान्य शब्द कसा पडला मी त्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेस आता एक कळा तिकडे बंद पडलेला आहे एक ध्वनी वर्ग तिकडे बंद पडलेला आहे म्हणून मंडळीला ऐकू जात नाहीये त्यांचा उपाय नाही आता काही करता यायचं नाहीये चालू बर तर एवढी मी आख्यायिका आपल्याला सांगून टाकतो लोकमान्यानं लोकमान्य कसं म्हणता तुम्ही म्हटलं कसं म्हटलं गेलं पर्यायी त्याने नुसतं राजमान्य राजश्री असं त्या वेळच्या काळाप्रमाणे म्हणत आणि इंग्रजीमध्ये मिस्टर म्हणत परंतु त्यांना जेव्हा शिक्षा झाली आणि शिक्षा झाल्यानंतर ते सुटून आले तेव्हा त्यांची राजमान्यता गेली तेव्हा काळकर्त्यांनी एक निबंध लिहिला होता लोकमान्य की राजमान्य आणि त्यांनी असं सिद्ध केलेलं होतं की राजमान्य हा शब्द अपमानास्पदच आहे तो आपण एकमेकाला लावूच नाही लोकांची मान्यता ही फार मोठी गोष्ट आहे म्हणून राजमान्यापेक्षा लोकमान्य म्हणावं तेव्हा आम्ही तरुणांनी त्यावेळेस तो शब्द उचलला आणि लोकमान्यानं राजमान्य टिळक म्हणण्याचं सोडून देऊन लोकमान्य टिळक म्हणू लागले हळूहळू तो पुढे गेला आणि आज तो सर्व खंडभर झालेला आहे आता पावसाची वेळ झालेली आहे माझी शेवटची विनंती आपल्याला एवढीच आहे की ती जर न केली तर मी माझ्या कर्तव्याला विसरलो असं होईल म्हणून ती विनंती करतो शेवटची की आजच्या या प्रसंगाच्या निमित्ताने जसं मी आपल्याला सांगितलं आहे एका स्वतंत्र राष्ट्राला जितका अभिमान मिळाला पाहिजे आहे इतका राहण्याचा तुम्हाला अधिकार आहे तुमची पिढी हिंदुस्थानातली विजयी पिढी आहे तुमच्या इतिहासाचं पान हे सोनेरी पान आहे ते उद्या जर असंच तुम्हाला ठेवायचं असेल आणि पुन्हा ते काळकुट्ट करायचं नसेल तर तुम्ही यापुढे सगळेजण आपलं सैन्य शक्तीवर राष्ट्राचं हे कसं वाढेल याची चिंता व्हायला पाहिजे 8 वर्ष तुम्हाला स्वतंत्र होऊन झाले आज 1 कोटी तुमचं सैन्य 1 कोटी सैन्य खरं होऊन सीमा उभं राहायला पाहिजे होतं परंतु पंचवार्षिक योजना होतात त्यात कालवे किती रस्ते किती झाडं किती लावायची ह्याही गोष्टी योग्य आहे पण हे रस्ते तुम्ही कोणाकरता बांधता जर तुमचं समस्या इथे नसेल तर जे बाहेर दुटारू लोक आहेत ते वाट पाहत आहे की तुम्ही रस्ते बांधा
झाडं लावा, लहान मुली वया जाणा. आम्ही फक्त त्याच रस्त्याने तुमच्यावर चालून येऊन जर तुमचं शस्त्रबळ असेल तर लुटालूट करू शकतो. म्हणून आधी या झाडांचं, या देशाचं, या स्वातंत्र्यांचं, या रस्त्यांचं रक्षण करण्यासाठी पंचवार्षिक योजना आखात. प्रत्येक पालकांनी आपल्याला सैन्यात टाळायचा असा निश्चय केला पाहिजे. प्रत्येक तरुणांनी सैन्यात गेला पाहिजे हा निश्चय केला पाहिजे. ज्याला स्वातंत्र्य हवं त्यांनी रणांगणात मनाला सिद्ध झालं पाहिजे. अद्यावत शस्त्रास्त्र पाहिजे आहे. 1 वर्ष झालं नाक टोळ्या तिकडे तुम्हाला दाबता येत नाही आणि पंतांनी बाबा सांगितलं की आमचं सैन्य जे आहे हे जगातल्या कोणत्याही सैन्यापेक्षा असत नाही. हा कालिदास म्हणाल असा चित्रावर पितारंभ युवावत असते. चित्रात काढलेलं सैन्य जितकं सज्ज असतं इतकं क्वचित ते असेल. पण ते रणांगणात सज्ज झालं पाहिजे. ॲटम बॉम्ब बंद न केले पाहिजे. जगात एकाने नेहरूला वचन दिले नाही की माझे ॲटम बॉम्ब मी बंद करीन, पण नेहरू मात्र मोठ्या आहे प्रत्येकाने मानलं आहे. कारण हरभऱ्याच्या झाडावर दुसऱ्याला चढवून आपली कामं करून घेत आहे नेहरू आणि हरभऱ्याच्या झाडावर चढला आहे. मी तुम्हाला सांगतो ॲटम बॉम्ब तुम्ही बंद करू नका. जगाचे उच्च तेव्हा पाहून घेऊ. आपण अद्यावत झालं पाहिजे आणि सर्वशास्त्र इथे सिद्ध झाली पाहिजे. सांगतात लोक तुम्हाला पुष्कळजण हे कोणं सांगण्याचं मोठं तत्व वाटतं. पुष्कळ लोक त्याला होतात त्यावर शस्त्रशक्तीच्या मागे लागून जगामध्ये कधीही चिरंतन शांतता आणणार नाही. तो हिटलर पहा आणि तो तेजो पहा. ही ठराविक खराब उदाहरणं तुम्हाला मुलांपुढे तुमच्या शाळेतले शिक्षक, कारण सध्या शाळा असंच शिकवून म्हणतायत म्हणून तुमच्या शाळेतले इतिहास तुम्हाला शिकवित आहेत की तेजो आणि हिटलर हे सैन्याच्या मागे लागले आणि शक्ती वाढवून, रणशक्ती वाढवून जगामध्ये जिंकायचं, जग पादाक्रांत करायचं म्हणून त्यांनी ईर्षा धरली, म्हणून त्यांचा नाश झाला. तुम्ही जर सैन्य वाढू लागले, ॲटम बॉम्ब वाढू लागले, हायड्रोजन बॉम्ब करू लागले, तुमचाही नाश शक्तीबाई होईल. म्हणून तुम्ही खरा काय तर असलेल्या बंदुका सुद्धा, तापाच्या बंदुका सुद्धा, बार वाड्याच्या बंदुका सुद्धा, दिवाळीचे फटाके सुद्धा हे सज्जनावर फेकून द्या आणि बुद्धाच्या जपमाळा घेऊन जपत बसा. म्हणून जे लॉजिकल निष्कर्ष काढताय, तार्किक निष्कर्ष काढताय तो तुम्हालाही क्वचित खरा वाटून जाईल. तरुणानं खरंच वाटेल खरोखर हिटलर एवढा बलशाली झाला पण त्याचा नाश केला. जपान एवढा बलशाली होऊन पाहिला बुद्ध धर्मी असून सुद्धा बुद्धाला मागे सारून आणि त्यांनी जगामध्ये आपली शक्ती वाढवली, त्याचाही नाश झाला. खरोखर शस्त्राने शस्त्र वाढतं, भांडणाने भांडण वाढतं. भांडूच नाही जगात येऊन त्याचं भांडूच नाही तर जिवंतच राहू नये जगात. शरण जावं जाऊ येईल त्याला. आता एकाने उपदेश दिला आहे, एका अत्यंत सन्मान्य थोर पुरुषाने उपदेश दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की पाकिस्तानला संतुष्ट करण्यासाठी अर्धी आपले सैन्य कमी करा ना. आपल्या देश काही वाचलं नाही असं दिसतं, पण पुष्कळांनी हा वाचलेला आहे उपदेश, नुकताच दिलेला आहे. म्हणून तर मग जरूच नका. पण जर जगायचं असेल तर त्याला उत्तर काय दिलं पाहिजे की आम्हाला एवढं सांगा की शस्त्र वाढवू नका आणि शांततेने चला, म्हणजे तुम्ही जगाला जिंकू शकाल किंवा तुमचं स्वातंत्र्य जिंकू शकेल. कारण हिटलरला जास्त बळ येऊन मारलं गेलं आणि जपानलाही त्याचं शस्त्रांच्या मार्गाने त्याचा नाश झाला आणि त्यांचं स्वातंत्र्य असलेलं गेलं. तसं आमचं होऊ नये म्हणून नुसतं आम्ही शांत बसावं ही इच्छा असेल तर आम्हाला तुम्ही सांगा की हिटलरला कोणत्या शक्तीने हिटलरची शक्ती मारली तेवढी आम्हाला दाखवून द्या. धर्मपदाची बुद्धाची मान वाचली का त्याच्यापुढे जाऊन, गीतेचं गीताराशी वाचलं का त्याच्यापुढे जाऊन हिटलर पुढे की किंवा शांती 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 म्हणून सकाळी संध्याकाळ आमचे जेवंत्र आमच्या ब्राह्मणांच्या घरात मिळत असतात. ते त्रिवार शांती हिटलर पुढे पुढे जाऊन म्हणती का बाजाराचं ख्रिस्ताचं माउंटवर झालेलं, पर्वतावर झालेलं प्रवचन वाचलं, तिच्या घरात माझी तोराल पुढे करत आणि हिटलरचा नाश झाला का मंत्र का तंत्र का काय तुम्ही का चरखा म्हणला तर हिटलरचा नाश झाला हे तरी आहे का सांगा. हिटलरच्या बळाचा नाश कुणी केला? हिटलरपेक्षा तिप्पट बळ एकत्र करून अमेरिकेने, इंग्लंडने, फ्रान्सने आणि रशियाने मिळून हिटलरचा नाश केला. म्हणजे बळाचा नाश सबळाने केला. सबळाचा नाश सबळ बळाने केला, कमी बळाने नव्हे, न्यून बळाने नव्हे, हे सिद्ध होत आहे. तेजोचा नाश कुणी केला? जपानचं बळ वाढलं. जपानने एका 10 दिवसाच्या आत इंग्रजी साम्राज्य होतं की नव्हतं नाहीच करून टाकलं. नाश कुणी केला? जपानचं बळ वाढलं. जपानने एका 10 दिवसाच्या आत इंग्रजी साम्राज्य होतं की नव्हतं नाहीच करून टाकलं. खराबची आमची सेना त्याच वेळेला तिकडे गेली आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट ही की हे हिंदुस्थान स्वतंत्र होण्याच्या आधी जर हिंदुस्थानचा कोणता पहिला भाग स्वतंत्र झाला असेल, विषांचं निशाण काढून टाकून भारताचं हिंदुस्थानचं निशाण लावलं असेल तर तो जातगीतामध्ये राज्यक्रांती केल्याच्या अपराधासाठी ब्रिटिश लोक आवाज येऊन कोंबीत होते ते अंदमानचं बेटच आहे हे ध्यानात ठेवा.
सुभाष बाबूंनी जपानचं साडी घेऊन पहिल्याने अंदमान निकोबारची बेट स्वतंत्र केली आणि राजा ती अंदमानसून सुभाष जपानची पदवी देऊन सुभाष तिथे जाऊन भारताचं स्वातंत्र्याचं पहिलं रस्त्याने तिथे उभा. तर जपान या इतक्या प्रबळ झालेल्या जपानचा बळ शेवटी कुणी नाश केला? तुमच्या उपदेशाने केला का? इथे लोक आम्हाला उपदेश करत आहेत, त्यांच्यामुळे त्याने असलेलं सैन्याचं अर्ध केलं आणि सगळं सैन्य टाकून दिलं म्हणून का अमेरिका विजयी झाली आणि जपान नाहीच झालं? नाही, तर जपाननी बाप जन्मी कधी वाहिलं नव्हतं. असा आयटा माम अमेरिकेने आणला आणि त्यांच्यावर टाकून 200 मैलाची नगर गच्च करून टाकली. म्हणजे जपानपाशी होती असतं त्याच्यापेक्षा मास्त्र आणून टाकली. म्हणून जपान नाश. म्हणजे पुन्हा तो सिद्धांत प्रस्थापित होतो की बळाचा नाश शत्रूच्या बळाचा नाश, अर्थातच दुष्टांचा बळाचा नाश हा निर्बळ होत नाही, सबळ होतो. सबळ शत्रूचा नाश हा सवाई बळी होऊन होतो. म्हणून तुम्ही या वाग्जाळाला पुन्हा फसू नका. तुमचे पूर्वजाला फसले, तुमचं बळ तुम्ही वाढवलं नाही. तुम्ही पुष्कळ वेळा वेदांताच्या म्हणजे निर्जीव वेदांताच्या आहारी गेले, तुम्ही पुष्कळ वेळा धर्मपदाच्या आहारी गेले आणि काय वेळानी तुमची हिंदू राज्य ती गेली. आज तुम्ही पुन्हा राज्य मिळेल यात काही शंका नाही. इंग्रजांना तुम्ही भारी झाले यातही काही शंका नाही. यात काही तुमचं सदाचं बळ होतं, तुमचे तुम्ही मनात विचारता. अहो फार दिवसांनी एखाद्याला जर एखादं कुणी सोन्याची तिथे घाला कुंडल किंवा अंगठी दिली तर त्याला पहिल्याही शंका अशी येते की बाप ज्यांनी न पाहिली वस्तू आम्हाला देतोय हे किती आहे की सोनं, पण तो 4 वेळा निघून पाहतो. त्याचं कधी गावात मिळालेलं तुम्हाला स्वातंत्र्य तुमची तुम्हीच मनात शंका, खरंच का इंग्रजाचा पराभव केला? कुणी म्हणतं नाही, कुणी म्हणतं होय, वर्तमानपत्रातून चर्चा चालते. अरे पराभव केलाच आहे, पण तो दुसऱ्याच पराभव झाला. जसं प्रत्येक जण पराभव करतो तसा झाला तो. काही त्रास नाही केलात, काही पेचात करून केलात, काही असंतोषाने केलात, पण महायुद्धाने इंग्रजाला गाठवलं. त्याची शक्ती परस्पर विच्छिन्न झाली असताना हिंदुस्थानामध्ये सगळी सैन्य आणि सगळं नाविक दल हे तिथून गेल्या कारणाने इंग्रजाला इकडे राज्य करण्याच अशक्य झालं. सदा अनेनेने सांगितलेलं वाक्य मागं सांगितलं ते पुन्हा सांगतो, पाठ करून ठेवा. आणि त्यांच्या पंतप्रधानांनी जर पार्लमेंटमध्ये किंवा चर्चेने सांगितलं की हिंदुस्थानचं स्वातंत्र्य कोणी मान्य केलेलं आहे या छळाने, दिस इज द ब्लॅकेस्ट डे इन अवर हिस्ट्री. तो ऐकून सांगितलं यू कांट हेल्प, देर आर 2 reasons why we rule in India. Why we rule in India? There are 2 reasons. पहिलं त्याचं कारण म्हणजे काय की हिंदुस्थानातले लोक आता ब्रिटिश म्हणजे सैनिक लोक, इतर लोकांची काही कथा नसते. सैनिक लोक हिंदुस्थानातले नाविक सैनिक आणि वैमानिक जे सशस्त्र लोक आहेत ते आता इंग्रजांची राजवंश राहिलेले नाही. सगळ्या सशस्त्र सैनिकांनी उघड 50,000 लोक बंद करून उठलेले आहेत आणि इतर लोकांची संपूर्ण सहानुभूती आहे. म्हणजे हिंदुस्थानी सेनेच्या हातूनच हिंदुस्थानचं राज्य चालवायचं ही तुमची जुनी कारवाई याच्या पुढे चालायची नाही. आणि ब्रिटिश सैन्य घेऊन हिंदुस्थानावर राज्य करण्याची जी दुसरी आपली तोड तेव्हा जेव्हा होती ती आता आपल्याला शक्य नाही. कारण रशिया, जर्मनी, फ्रान्स हे सगळे काही मित्र म्हणून आपले शत्रू झालेले आहे आणि काही पराजय झाला म्हणून आपले कट्टर वैरी झालेले आहे. आज ब्रिटनचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक ब्रिटनचा सोल्जर सैनिक ब्रिटनमध्ये लागतो, पण आता हिंदुस्थानात धाराला ब्रिटिश सोल्जर उरलेले नाही. तुमचे सैन्य तिथे धाडता येत नाही. हिंदुस्थानात तुमचं राज्य चालवा तिकडचे सैनिक सत्य नाही, म्हणून आता मला हिंदुस्थान सोडावं लागत आहे. हे खरं कारण प्रत्यक्ष पार्लमेंटमध्ये ऍक्ट ऑफ इंडियन इंडिपेंडन्स पास झाला आहे ते वादविवादानुसार एमएलएने सांगितलेलं होतं. म्हणून तुम्ही आपल्या पराक्रमाने स्वराज्य मिळालेला आहात अशी वस्तुस्थिती मनात ठेवून हे जर उद्याला टिकवायचं असेल तर आज त्याच्यापेक्षा जास्त सवय होऊन हिटलरचा पराभव कमी वेळात दुर्बल त्यांनी झाला नाही, अधिक वेळाने झाला. तसा तुमचे जे शत्रू तुमच्यावरती तुंगासारखा आहेत त्यांच्यात एकही पक्ष असा नाही की जो त्याचं बळ कमी करतोय. ज्याला बळ नाही ते अमेरिकेचं बळ शोधत आहे, रशियाचं बळ भीक मागत आहे. कसं तसं करून पण त्यांना भविष्य होण्याची चालू त्यांच्या सहर चालत असताना तुम्ही असे निष्काळजी होऊन जर बसाल तर ते आलेली संधी, हे आलेलं राज्य, महाराज्य, हे आलेलं स्वातंत्र्य आज ज्या छाती वर करून जशी तुझ्यांच्या समोर आपण जाऊ शकतो हे दिवस आपल्याला आलेले आहे हे आपले दिवस सुद्धा जातील. म्हणून या मायामात न बसणारी आपलं शस्त्रबळ येत्या 8 वर्षात पंचवार्षिक योजनामध्ये झाडं किती लागू द्यात किंवा मरू द्यात ते चांगलं आहे. झाडं लावणं काही वावं नाही, हे बाहेर आपल्यानी करावं बसल्या. पण तरुण लोकांना ज्यांच्यात तुमच्यात रक्त आहे हे आता तुम्ही सैन्यात शिवा, तुम्ही वाटेल तेव्हा नाविक व्हा, वैमानिक व्हा. पण या देशामध्ये
एक कोटीचं खरं सैन्य उभं करीस्तोपर्यंत अशीच मतदानं तुम्ही करा, अशीच लोक